तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा आहे की तुमचे सगळे पोरं कोटीना लेकरं तुमचे मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत, हे स्वप्न साकार करायचं. होऊ द्या, काय टाइम व्हायचा ती 40 वर्ष दिलंच नाही लढणारं म्हणा किंवा सरकारनं म्हणा. आता 10 महिन्यात काही ना काहीतरी मिळालंय ना. 2 गोष्टी मिळून दिल्या. ती पहिली, सरकारला विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या सांगा. सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं. ते म्हणले 54 लाख नाही सापडल्या, 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. एक काम झालं. 57 लाख एका नोंदीवरती 70 ते 50 पर्यंत एका नोंदीवर प्रमाणपत्र निघते. आपण 3च धरा. 57 लाखाला 3 ने जर म्हणलं तरी 1.5 कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळालं. एक काम झालं. दुसरं काम, आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचे. खेकड्यावने अवलादी, एक होत नाही, एकामेकाच्या टंगड्या उडती. आता कशी मराठ्याची जाती एक झाली, टंगडी धरून आपली ती. टंगडी धरून वडीत होती ना. तुम्ही म्हणायचं ना मराठ्याची जात टंगडी धरून वडीती. आता कशी टंगडी धरून मराठ्याची जात आपटायला लागली. कशी मजा आली. लीड तोडता तोडता कसा फेस आलता. सोपं नाही भाऊ. तुम्ही मला येडं समजत देत, मला काही येडं समजत येते. मला नाव ठेवले ते नाही, मग त्यांना दुसरं काही सापडत नाही. ते फक्त सोशल मीडियावर लिहिते. मला येडे छगन भुजबळ म्हणतो 4थी नापाशी. मी तुला काय सांगू रे. आता तू माझ्या पुढे मग सांगतो तुला कच का. मला म्हणते मी 4थी नापाशी. काही नाव ठेवलेत मला. 4थी नापाशी. याला अक्कलच नाही. घटनेचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास नाही, काय ह्याचाच नाही. हे गावठी ये काही ये. मी गावठी आडाणी असून तुला काय करायचं. मी एकदम केलेली केसी. पण मराठ्याला तो आज छाताडावर बसून आरक्षण दिलं नाही. मी गावठी आहे, जाऊ दे. पण मला खोटा उपटतोय तुला ठोकल्याला. किती पगार ठोकलाय तुला उपटाना म्हणून तो पडेल पिडेल सगळे ओबीसीचे नेते गोळा केले तरी उपटाना. अरे छगन भुजबळ, मी प्युअर येणार आहे. तो पायावर चालवतो, मी टकुऱ्यावर चालवतो. पण तुला मी गोळ्या खायला लावल्यात का नाही. मी 4थी नापास नाही. मी शाळेतच गेलो नव्हतो, ढोरा माग होतो. पण तुला इंजेक्शनच माझ्यामुळे सुरू झाले. तुला घोटाळ्याचा धाक नाही, जेलला जायचा धाक नाही. मी काय बोलतो सगळ्यात जास्त येऊ धाक आहे तुला. तू किती फजिती चालली. म्हणून सांगतो तुम्हाला मी, तुम्ही फक्त मी ज्या वेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्र याडा झाला. सकाळपासून ते म्हणते बाप संभाजीनगरला भयान गर्दी झाली. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, मी जाहीरपणाने सांगतो तुम्ही आरक्षण द्या. मी 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात घ्यावा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची. मराठवाडा आणि महाराष्ट्रातले विदर्भातल्या कुणबी मराठ्यांची, खानदेशातल्या कुणबी मराठ्यांची ही जर लवखंड ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार ह्या टायर मला चालायला नसते 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता नेऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची. मग नाही 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायलो ना. मी तुम्हाला काय सांगायलो, मी 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्यात का होणार डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 288 उभा करायचे कोणत्या दिवशी का पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण.
20 तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता तसा बदल नाही. बसणार टेकणार खाली उची 5 मिनिटं कोपऱ्या कापऱ्याला करायला जागा त्याला. छगन भुजबळ नाही का आता कोपऱ्या कापऱ्यात जागा केली, इकडे सरक तिकडे सरक, जागा करायची शिका आपल्यात. मायबाप मराठ्यांनो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार, पण एक काम चांगलं झालं. भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत.